भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। भंडारा नगराध्यक्षपदासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। तर भंडारा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात कोणते मुद्दे गाजतायत ते पाहूया। भंडाराकरांना आता काय वाटतं हे आपण भंडाराकरांकडून जाणून घेऊया। आपण भंडारा शहरातील मिस्किन टँक येथील गार्डन मध्ये आहोत। इथे सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना काय वाटतं हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत हे काका आहेत। काका, तुमचं काय नाव आहे आणि आता जे निवडणूक होत आहे उमेदवारांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आता ज्या निवडणुका ज्या होत आहे आपल्या नगरपालिकेच्या, ह्या म्हणजे परिवारवादावरती होत आहेत। जसं आपले आमदार भोंडेकर आहे, त्यांनी आपल्या पत्नीला उभं केलेलं आहे, प्रत्येकाने झालेलं आहे, पूर्ण महाराष्ट्रभर झालेलं आहे। बीजेपीने सुद्धा आपले उभे केलेले आहे। पण यावर लोकांनी मतं न देता त्यांनी एखाद्या कार्यकर्त्याला, गरीब कार्यकर्ता असो कोणी असो, त्याला उभं करून त्याला समोर, आणि सुशिक्षित, आजच्या काळामध्ये आपण म्हटलं तर सुशिक्षित लोकांनाच त्यांनी समोर करू द्यायला पाहिजेत। आणि हे यांच्याला मिसेस सुशिक्षित आहेत हे गोष्ट मान्य आहे आपल्याला, परंतु हे सर्व राजकारणी लोक आहेत। राजकारणा व्यतिरिक्त जर आपले जर युथ समोर आले तर फार छान होईल, माझ्या तरी मतं वाटत आहे। अजूनही आपल्या भंडारा शहरामध्ये बरेचसे रस्ते आहेत की त्यांना जाण्या येण्याचा एवढा आपल्या नागरिकांना खूप त्रास होत आहे। आणि म्हणून आमचं अशी इच्छा आहे की आपल्या नगरसेवक तो मिळेल आपल्याला, तो चांगलं मिळायला पाहिजे, त्यांनी चांगला विकास करायला पाहिजे। आणि लोकांनी सुद्धा अशा व्यक्तींना निवडून द्यायला पाहिजे की तो आपला विकास करेल। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते रस्त्याची समस्या आहे। परत जे रस्ते तयार झाले होते ते सगळे फोडलेले आहे, त्याला दुरुस्त केलेलं नाही। पाण्याची समस्या आहे, स्वच्छतेची समस्या आहे, आणि पार्किंगची सुद्धा खूप मोठी समस्या आहे शहरामध्ये, पण ती झाली पाहिजे। आणि वरून आपल्या ज्या युवकांसाठी काही उद्योगधंदे वगैरे यायला पाहिजेत। 9 वर्षापासनं म्हणजे या भंडाऱ्याचा काही विकास झालेला नाही कोणत्याच प्रकार। म्हणजे या ठिकाणी अनेक समस्या आहेत, बेरोजगाराची समस्या आहे इथं, म्हणजे कोणत्याच प्रकारचा बघा उद्योग आलेला नाही। नवीन नवीन मेडिकल कॉलेज आलेले नाहीत। त्याच्यामुळे आमचा जो शिकलेला युवक आहे हा अतिशय नैराश्याच्या जीवनामध्ये जगत आहे। आणि म्हणून भंडाराचा विकास म्हणजे शासनाकडून जे अनुदान येते आहे त्या अनुदानाचा म्हणजे नगर परिषदेला, तर त्या अनुदानाचा फायदा व्हायला पाहिजे। ह्या ठिकाणी ह्या भंडारामध्ये शैक्षणिक समस्या आहे, रोजगाराची समस्या आहे। आणि म्हणून आपण राजकारण न बघता एक म्हणजे खरा कार्यकर्ता कोण आहे हे ओळखलं पाहिजे आणि त्यालाच आपण त्याला मतदान करायला पाहिजे। आज बघा, राजकारण म्हणजे मला असं वाटत आहे की हा एक धंदा झालेला आहे। आणि जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच मात्र त्या कामाला लगबग सुरू होत असते। आणि एकदम असं, आता बघा तुम्ही रोड एवढे फोडून दिले आहेत, काही म्हणजे साधारण माणसाला, सिनियर सिटीजन आमच्यासारखे माणसं तर पडत जातात, उठत जातात, पडत जातात, उडत जातात। आणि जे गटार आहेत त्या गटाराचं पाणी बाहेर रोडावर वाहत आहे। मला वाटतो खरोखरच मलाही काही कळत नाही की का करावं, मतदान करावं की नाही करावं, असं झालेलं आहे। धन्यवाद। निश्चितच भंडारात विकासाच्या नावाने भंडारा शहराचा भकास झाला आणि भंडाराकरांना कुठल्याही सुविधा मिळत नाही। त्यामुळे या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार हा योग्य पद्धतीने बजवावा अशा अपेक्षा या सिनियर सिटीजनच्या आहेत। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।